मिरज शहर पोलिसांकडून इचलकरंजीमधील तिघांना अटक. त्यांच्याकडून धारदार 2 कोयते, 1 सुरा, 2 चाकू जप्त. मिरज शहर पोलिसांकडून इचलकरंजीमधून आलेल्या संशयित तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 कोयते, 1 सुरा आणि 2 चाकू पोलिसांनी जप्त केले आहेत. याबाबत कार्तिक उर्फ चिण्या रामचंद्र वराळे वय 20 राहणार इचलकरंजी, निखिल नितीन कांबळे वय 19 राहणार इचलकरंजी, अभिषेक अमर कांबळे वय 20 राहणार इचलकरंजी अशी तिघांना अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कविता बारवकर यांनी मिरज शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याबाबत कारवाईचे आदेश मिरज शहर पोलिसांना देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक नेहमीप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त घालत असताना मिरजेतील शास्त्री चौक परिसरात तिघेजण मोपेड दुचाकीसह संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले. या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या अंगझडतीत धारदार 2 कोयते, 1 सुरा, 2 चाकू पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम, धुमाळ जाकीर हुसेन काझी, शक्ती पोकळेकर, गजानन बिरादार, सचिन संधी, नितीन मोरे, तेजस लोंडे, राजेश गवळी, सचिन ऐवळे, स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, मिरज शहर पोलीस ठाणे. आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर व माननीय अपर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समूळ नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलास सूचना दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनील गिल्डा सर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने काल दिनांक 29/11/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले, संपूर्ण DB स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे 3 संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 3 कोयते, 1 सुरा, 1 चाकू अशी 5 धारदार हत्यारे मिळून आली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा रजिस्टर नंबर 513/2025 कलम 425 महाराष्ट्र भारतीय हत्यार कायदा व 37(1)(3)(135) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिण्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी, निखिल नितीन कांबळे वय 19 वर्ष राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय 20 वर्ष राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 5 हत्यारे व 1 मोटरसायकल असा 50,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील.